आत्ता सध्या 12वीत असणाऱ्या सर्व पालक व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही 12वीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहात. त्यासाठी तुम्ही चांगली तयारी केलेली असेल, मॉक पेपर आता लिहूनही झाले असतील. आता सर्वांच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा सुरू होत आहेत. त्याच संदर्भात थोडंसं तुमच्याशी बोलावंसं वाटलं, कारण आता 12वीच्या परीक्षा झाल्या की लगेच पालक आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न असतो की आता पुढच्या प्रवेश परीक्षांचं काय करायचं. जसं की नीट, जो कोणी नीटची परीक्षा देत असेल, CET देत असेल, JEE देत असेल, त्यांनी काय करायचं. तर त्यासाठी आम्ही ज्ञानमुद्रा ट्युटोरियल्समध्ये 3 वेगळ्या परीक्षांसाठी, म्हणजे नीटसाठी, JEE साठी आणि CET साठी 3 वेगळ्या बॅचेसमध्ये क्रॅश कोर्स सुरू करतोय. म्हणजेच काय, 12वीची परीक्षा संपली की लगेच आपण नीट, JEE आणि CET ह्या परीक्षांच्या तयारीची सुरुवात करणार आहोत. तर थोडक्यात फक्त तुम्हाला मी सांगतो की ह्या परीक्षांची तयारी आम्ही कशी करून घेणार आणि तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे. तर सर्वात आधी आपण सुरू करणार आहोत क्रॅश कोर्स 2025. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये फक्त आपण क्वेश्चन पेपर सॉल्व करून घेणार नाही आहोत. सगळ्यात पहिले मी क्लिअर करतो, आपण पूर्ण थेअरी व्यवस्थित शिकवणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहोत आणि त्या कुठे कुठे कशा अप्लाय करायच्या ह्याबद्दल सांगणार आहोत. आणि नंतर क्वेश्चन प्रॅक्टिस करून घेणार आहोत, ते देखील क्लासमध्ये पण आणि टेस्ट सिरीज थ्रू पण. ओके, तर आपल्या कोर्सचं नाव असेल क्रॅश कोर्स 2025 और 2025. आपल्याकडे सगळ्यात पहिले कुठल्या बॅचेस आहेत ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले आपल्याकडे बॅच नंबर 1 ही असणार आहे नीट ॲस्पिरंटसाठी. त्यात आपण MST CET पण कव्हर करून घेणार आहे. म्हणजे बॅच नंबर 1 मध्ये आपण नीटची पण तयारी करणार आणि MST CET ची पण करणार. बॅच नंबर 2 ज्या मुलांना JEEचा पेपर द्यायचा आहे त्यांच्यासाठी असणार आहे. सोबतच आपण MST CET ची देखील त्याच्यामध्ये तयारी करून घेणार आहे. तिसरी बॅच जी असणार आहे ती जी मुलं फक्त आणि फक्त MST CET ची तयारी करतात त्यांच्यासाठी आहे. त्याच्यामध्ये फक्त MST CET चीच तयारी करून घेतली जाईल. मग त्यामुळे तुमचा एकतर PCM ग्रुप असू द्यात किंवा PCB असू द्यात किंवा PCMB असू द्यात, ह्या तिन्ही विषयांसाठी किंवा ह्या तिन्ही ग्रुपसाठी किंवा कंबाईन ग्रुपसाठी आपण हा तिसरा कोर्स करणार आहे. म्हणजेच काय, नीटच्या मुलांसाठी पण, JEE साठी पण आणि CET साठी पण. ह्या 3 वेगळ्या बॅचेस आपल्याकडे आहेत. नंतर पुढचा प्रश्न की सर याच्यामध्ये आपण काय कव्हर करून घेणार. तर ह्या तिन्ही पण कोर्सेसमध्ये सगळ्यात पहिले आपण फाउंडेशन करून घेणार, छोटंसं 2-3 दिवसाचं. नंतर नीट असेल तर नीटच्या बॅचला नीटची तयारी, JEEची तयारी, CET ची तयारी. स्टडी मटेरियल तुम्हाला पूर्ण क्लासमधून दिलेलं जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, टेस्ट सिरीज. आपण आठवड्यातनं 3 टेस्ट घेणार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. ह्या टेस्ट त्या पर्टिक्युलर एक्झाम पॅटर्ननुसारच असतील आणि मोस्ट ऑफ द PYQs कव्हर करायचा आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करतो. झालेले पेपर आपण क्लासमध्ये डाऊट सेशनमध्ये समजावून पण सांगणार आहेत. म्हणजे सोमवारचा पेपर मंगळवारी, बुधवारचा गुरुवारी आणि शुक्रवारचा शनिवारी. ज्या मुलांना अजून प्रॅक्टिस हवी आहे त्यांच्यासाठी रविवारी पण एक्स्ट्रा पेपर आपण ठेवणार आहोत. म्हणजे ही झाली टेस्ट सिरीज. आणि नंतर राहिला करिअर काउन्सिलिंग. मग एकदा आपला क्रॅश कोर्स झाला, मग रिझल्ट येणार आहे. रिझल्ट आला की मग सर कुठली ब्रँच घ्यायची किंवा कुठे ॲडमिशन घ्यायचे सगळं आम्ही तुम्हाला गायडन्स करिअर काउन्सिलिंगमध्ये करणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न की आम्ही इथे काय यावं, हा कोर्स आम्ही का जॉईन करावा, तर ते पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. आपण एका वर्गात फक्त 30च विद्यार्थी घेतो, जेणेकरून तुमचे डाऊट्स वगैरे लगेच सॉल्व्ह होतील. दुसरा, आपण ह्या क्रॅश कोर्समध्ये चांगले रिझल्ट दिलेले आहेत. येणारा प्रत्येक विद्यार्थी काही ना काही इथून घेऊन गेलेला आहे, त्यामुळे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तिसरा, स्टडी मटेरियल क्रॅश कोर्ससाठी एकदम चूज केलेलं आहे. ट्रिक बेस्ड स्टडी मटेरियल आहे, राईट. आपण 200+ आवर्स ऑफ कोचिंग घेणार आहे. त्याचं मी तुम्हाला म्हटलं की आपण पूर्ण सिलेबस परत एकदा शिकवणार आहे. डाऊट सेशन असणार आहे. त्यानंतर 40+ मॉक टेस्ट अलॉंग विथ ॲनालिसिस, राईट. दर आठवड्याला मुलांची काउन्सिलिंग होणार आहे सॅटर्डे आणि संडेमध्ये. त्यानंतर हॉस्टेल फॅसिलिटी पण आपण प्रोव्हाइड करतो. मुलींसाठी वेगळं हॉस्टेल आहे आणि मुलांसाठी वेगळं हॉस्टेल आहे. म्हणजे पालकांना मुलांच्या राहण्याबद्दल काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. त्यानंतर फॅकल्टीज एक्सपिरियन्स्ड आहेत आणि आपण पालकांना डेली अपडेट प्रोव्हाइड करतो, SMS थ्रू, ईमेल थ्रू. आणि आपलं स्पेसिफिक ॲप पण आहे. तर पालक त्या ॲपवरती लॉग इन करून आपल्या पाल्या मुलाच्या सर्व डिटेल्स बघू शकतात. ह्या सर्व कारणांमुळे तुम्ही क्रॅश कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. सर क्रॅश कोर्स सुरू कधी होणार आहे. आता आमच्या 12वीच्या परीक्षा संपत आल्या, तर क्रॅश कोर्स सुरू कधी होणार आहे. तर आपल्याकडे 2 बॅचेस आहेत. ज्यांच्या पेपर थोडा फेब्रुवारीमध्ये संपतायत त्यांच्यासाठी 1 मार्चची बॅच
आणि ज्यांचे पेपर थोडेसे मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये संपत आहेत, ज्यांचं जिओग्राफी आहे, बायोलॉजी आहे, त्यांच्यासाठी दुसरी बॅच 10 मार्चला सुरू होती आहे. म्हणजे मुलांचा कुठलाही सिलेबस मागे राहण्याचा प्रश्नच राहत नाही. 2 बॅचेस, 1 मार्चची एक बॅच आणि 10 मार्चपासूनची बॅच. नंतर मग सर क्लासचे टायमिंग कसे आहेत हा प्रश्न साधारणतः आपल्याला पडतो. तर क्लास टायमिंग हा सकाळी 8 ते 1 असणार. त्याच्यामध्ये 1.5 तास फिजिक्स, 1.5 तास केमिस्ट्री, 1.5 तास मॅथ्स, 1.5 तास बायोलॉजी PCM PCB ग्रुपनुसार. आणि दुपारी 2 ते 5 आपली टेस्ट होणार आहे, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. उरले 3 दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवार आपल्याकडे टेस्टची ॲनालिसिस होणार आहे. म्हणजे झालेला पेपर तुम्हाला क्लासमध्ये जसाच्या तसा समजावून सांगितलं जाईल. त्याचा फायदा असा होतो की जर तुम्हाला एखादा प्रश्न सुटले असतील तर त्याचे शॉर्टकट्स मिळतील आणि कुठले प्रश्न सुटले नसतील तर त्या क्वेश्चनला कसं सोडवायचे याची आयडिया तुम्हाला मिळेल. म्हणजे हा साधारणतः 8 ते 5 आपला हा क्लासचा टायमिंग असेल. त्यानंतर तुम्हाला घरी कमीत कमी 3 तास अभ्यास करणं अपेक्षित आहे. सर हा कोर्स मग फक्त ऑफलाईन आहे की ऑनलाईन पण आहे? हा दोन्ही पण मोडमध्ये अवेलेबल आहे, ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण आहे. त्यानंतर सर मग ह्या कोर्सला आम्हाला शिकवणार कोण? की बऱ्याच क्लासमध्ये शिक्षक बदलत राहतात, मग तसं होतं का? नाही, आपल्याकडे क्रॅश कोर्ससाठी फिक्स शिक्षक लोक आहेत. बघा, फिजिक्ससाठी सागर सर, केमिस्ट्रीसाठी अभिजित सर, मॅथ्ससाठी मी स्वतः शिकवतो आणि बायोसाठी मानसी मॅम. हे 4 लोक तुम्हाला फिक्स 2 महिने शिकवतील. ह्याच लोकांनी पेपर डिझाईन केलेले आहेत टेस्ट सिरीजचे, त्यामुळे तुम्हाला डाऊट्स वगैरे पटकन तुमचे सॉल्व्ह होतील. हे 4 शिक्षक लोक तुम्हाला शिकवतील ज्यांचा आत्तापर्यंतचा रिझल्टचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. त्यानंतर हा सिलेबस आहे MST CET साठी, जो काही मी आता दाखवत नाही, तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. त्यानंतर सर आपला क्लास कुठे आहे? तर आपला क्लास लोकेटेड आहे पुण्यामध्ये, डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रोडला. मग सर इथे पोचायचं कसं? ज्या पुण्यातली मुलं आहेत त्यांच्यासाठी बसची फॅसिलिटी आहे, मेट्रोची फॅसिलिटी आहे आणि रेल्वेची पण फॅसिलिटी आहे. म्हणजे पुण्यातला सगळ्यात लोकेशन वाईज म्हटलं आणि सर्वच दृष्टीने तर लोकेशन जर म्हटलं तर आपल्या क्लास एकदम हार्ट ऑफ द सिटीमध्ये लोकेटेड आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर मग आम्ही पुण्याच्या बाहेर असू तर काय करायचं? तर तुमच्यासाठी स्पेशली मुलींसाठी हॉस्टेलची फॅसिलिटी आहे आणि मुलांसाठी पण हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल आहे. ठीक आहे. तर ज्या मुलांना 12वीच्या परीक्षानंतर नीट, JEE आणि CET मध्ये चांगली मार्क्स मिळवायचे आहेत किंवा आता अजून तयारी सुरू केलेली नाही आहे, आता लगेच 2 महिन्यात शेवटचा ट्राय मारायचा आहे, त्यांच्यासाठी ज्ञानमुद्रा ट्युटोरियल्स हे आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन असेल. कारण की आम्ही 3च बॅचेस घेणार आहोत, एक नीटसाठी, एक JEE साठी आणि एक CET साठी, ज्यामध्ये तुम्हाला पर्सनल अटेन्शन मिळेल. तुमच्या प्रत्येक पॉईंट्स, प्रत्येक सिलेबस, प्रत्येक विषयाचा सिलेबस हा व्यवस्थित करून घेतला जाईल आणि तुमचे डाऊट्सही पूर्ण सॉल्व्ह केले जातील. आणि आपण क्लासचा टाईमही भरपूर ठेवलेला आहे, त्यामुळे मुलं पूर्ण वेळ एंगेज राहतील. त्यामुळे पालकांनाही जरी वाटलं तर पालकांना कुठलंही टेन्शन घेण्याचं काम नाही आहे, सर्व अभ्यास याच्यामध्ये प्रॉपरली होऊन जाईल. तरी पण तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आमच्या ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. मी ते नंबर लिहून देतो तुम्हाला. ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बाकीची माहिती घेऊ शकता. थँक्यू.